हाय फ्रेंड्स, मी मयुरी. स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आणि आज आपण बनवणार आहोत पालक मूग वडे. आणि खूप सोप्या पद्धतीने मी ह्याच तुमच्यासोबत शेअर करणार आहे रेसिपी. आणि खायला खूप टेस्टी आणि मस्त लागतात. हिवाळ्यामध्ये तर फार छान लागतात गरमागरम. आता वडे बनवण्यासाठी आपण इथे 1.5 वाटी मूग घेतलेले आहेत. तुम्ही याच्याऐवजी डाळ पण वापरू शकतात, पण मग डाळ घेतली की भिजल्यावर त्याची खूप साल निघते. त्यासाठी अशी अख्खे मूग घ्यायचे. आणि आता हे मस्तपैकी आपल्याला 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आणि मग याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला हे 7 ते 8 तासासाठी भिजवून ठेवायचे आहेत. याच्यापेक्षा कमी वेळ भिजवले तरी चालेल किंवा रात्री भिजवून ठेवले तरी चालेल. आणि आता मस्तपैकी याच्यामध्ये मी पाणी टाकून हे भिजवून ठेवते. आणि वाटण तयार करायचं आहे. त्यासाठी 8 ते 9 हिरव्या मिरच्या, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आणि 7 ते 8 तासानंतर मूग अशा पद्धतीने भिजलेले आहेत, परफेक्ट एकदम. आणि इथे आता आपण पालक घेतलेली आहे. मस्त छोटी पालक घ्यायची, जास्त जाडवाली नाही घ्यायची. हिला स्वच्छ धुवून चिरून घ्यायची आहे. आणि आता वाटण तयार करण्यासाठी सर्व साहित्य मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलं. आणि त्याच्यामध्ये 1 चम्मच जिरं टाकून अशी जाड भरड करून घेतली. आणि मग आता याच्यामध्ये मूग टाकून आपल्याला हे जाडसर वाटून घ्यायचे आहेत. एकदम जास्त बारीक नाही करायची, मस्त अशी भरड करून घ्यायची आहे. त्यामुळे आपले जे मूगवडे आहेत ना, ते खूप छान असे टेस्टी बनतात खायला. हे बघा, अशा पद्धतीने एकदम दरदरीत करायचं आहे मस्तपैकी. आणि हे आता मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. मोठं भांडं घ्यायचं, जेणेकरून मग आपल्याला ते मिश्रण मस्तपैकी असं मिक्स करता येतं. आता हे सर्व काढून घेतलं. याच्यामध्ये चिरलेला पालक आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतली. आणि सुरुवातीला हाताने हे मिक्स करून घ्यायचं. आपल्याला याच्यामध्ये मसाले वगैरे टाकायचे आहेत, ते नंतर टाकायचे, पण सुरुवातीला मिक्स करायचं, म्हणजे पीठ किती टाकायचं हे समजून येतं. आणि आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. याच्यामध्ये आता चवीनुसार हळद आणि मीठ टाकून घेते. आणि आपल्याला आता याच्यामध्ये 2 चम्मच तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे. तुम्ही याऐवजी बेसन पण वापरू शकता, पण तांदळाचं पीठ टाकल्यामुळे छान असे कुरकुरीत आपले मूग वडे इथे तयार होतात. अशा पद्धतीने आता हे सर्व मिश्रण आपलं छानपैकी मस्त मिक्स करून झालं आहे. आणि मस्तपैकी मी हाताने फेटून पण घेतलेलं आहे 1 ते 1.5 मिनिट. आणि अशा पद्धतीने याचे असे गोल बॉल्स करून घ्यायचे आहेत आपल्याला. तुम्हाला पाहिजे असलं तर तुम्ही छोटे पण करू शकता. आणि आता कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे, गरजेनुसार घ्यायचं. आणि अशा पद्धतीने मीडियम आकाराचे बॉल्स आपल्याला तयार करून याच्यामध्ये तळून घ्यायचे आहेत. आणि गॅस एकदम लो टू मीडियम हीटवरती ठेवायचा, जेणेकरून आपले जे वडे आहेत ते आतून कच्चे राहिले नाही पाहिजे. नाहीतर मग मोठा गॅस केला तर ते वरतून आपल्याला वाटणार की झाले आहेत, पण आतून ते कच्चे असतात. त्यासाठी हे आपल्याला लो टू मीडियम हीटवरती तळून घ्यायचे आहेत, म्हणजेच की वरून छान असे कुरकुरीत होतात आणि आतून एकदम सॉफ्ट राहतात. आणि आता हे आपले तळून झालेले आहेत बघा. 3 ते 4 मिनटामध्ये मी हे तळून घेतलेले आहेत. आणि तुम्हाला जो रंग पाहिजे त्या रंगावरती तुम्ही हे तळू शकता. थोडासा डार्क कलर पाहिजे असेल तर आणखी अर्धा मिनिट हे तुम्ही ठेवू शकता. आणि अशाच पद्धतीने मी आता सर्व मूग वडे आपले इथे तळून घेते. आणि तुम्ही नुसतं मूग टाकून पण हे वडे बनवू शकतात, पण तुम्ही जर याच्यामध्ये पालक टाकून बनवले ना, तर फार छान लागतात. आणि जे आपण वाटण तयार केले त्या वाटणामध्ये ना अद्रक जरूर घ्या. अद्रक घेतल्यामुळे ना या वड्यांची टेस्ट एकदम छान येते. आणि दुसरी बॅच पण आपली इथे तळून झालेली आहे, तुम्ही बघू शकताय. किती मस्त असे हे पालक वडे आपले इथे तयार झालेले आहेत. आणि खायला खूप टेस्टी आहेत. बनवतानाच माझ्या मुलांनी खाल्ले पण. आणि तुम्हाला दाखवते पण जवळून, बघा किती मस्त तळल्या गेलेले आहेत. अजिबात त्याच्यामध्ये तेल वगैरे राहत नाही. आणि खूप सोप्या पद्धतीने मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे. तुम्ही बघू शकताय पालक मूग वडे आपले इथे तयार झालेले आहेत. आणि काही मी छोटी छोटी भजी करून घेणार आहे. आणि सोबतच इथे 3 ते 4 हिरव्या मिरच्या पण तळून घेते. मुलं खात नाही, त्यामुळे आम्ही दोघं खाणार आहेत, तर एवढ्याच तळून घेतल्या. आणि मस्त पालक मूग वडे आपले तयार झालेले आहेत. आणि थोडंसं पीठ राहिलं आहे, त्याची मी आता मूग भजी करून घेणार आहेत. मस्त छोटी छोटी होतात आणि अगदी अशी कुरकुरीत होताना विचारू नका. आणि आता एक पालक मूग वडा मी तुम्हाला इथे फोडून पण दाखवते. बघा किती आतून सॉफ्ट आहे आणि वरून मस्त असा कुरकुरीत आहे. आणि आपण जे मसाल्यांचं प्रमाण घेतलेलं आहे ते पण एकदम परफेक्ट आहे. आणि 1.5 वाटी मूग घेतलेले आहेत, तर 4 ते 5 माणसांना मस्त हे पालक मूग वडे आरामात पुरतात. आणि बघा अशी छोटी भजी पण केलेली आहेत. तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका मस्त अशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.